नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे महिंद्राची स्कॉर्पिओ, तेही नाशिक पासिंगमध्ये. मित्रांनो, आज या गाडीचं आपण पूर्णपणे वॉक अराउंड करणार आहोत. ही जी गाडी आहे ही नाशिकमध्ये अवेलेबल आहे विक्रीसाठी. ही गाडी आहे S3 मॉडेल, जिला टॉपमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. तर या गाडीचं रेट, ओनरचं नंबर, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करणार आहे आणि गाडीचं आपण आज पूर्ण एक वॉक अराउंड घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला याचा मी नंबर वगैरे पण सांगेल ओनरचं. तर चला करूया या आपल्या वॉक अराउंडला सुरुवात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या स्कॉर्पिओ सगळ्यात अगोदर आपण की दाखवू इच्छितो मी तुम्हाला. ही जी आहे फ्लिप की याची करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये लॉक, अनलॉक आणि या बटनने फक्त तुमचे जे चारही इंडिकेटर ते ब्लिंक होतात काही या हिशोबाने. याला बंद करून टाकू आपण. तर ही तुम्हाला की मिळते सर्वप्रथम. त्यानंतर तुम्ही गाडी फ्रंटहून बघू शकता. फ्रंट लुक जे आहे याच्यामध्ये स्कॉर्पिओची बॅजिंग देण्यात आली आहे. म्हणजे खूप जास्त ॲग्रेसिव्ह आणि एक मस्क्युलर लुक गाडीला देते स्कॉर्पिओची बॅजिंग जी आहे ती क्रोममध्ये. त्यानंतर मित्रांनो, नंबर MH15GX 9494 हे जे नंबर आहे गाडीचं, चॉईस नंबर आहे MH15 मध्ये. त्यानंतर तुम्ही जर याचा विचार केला हेडलाईटचं आपलं, तर हेडलाईट जे मित्रांनो गाडीचे आहे ना, DRLs गाडीमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहे. आणि त्यानंतर प्रोजेक्टर, हाय बीम आणि लो बीम याच्यामध्ये LED सेटअप करण्यात आलेलं आहे. ते मी तुम्हाला चालू करून दाखवेलच व्हिडिओमध्ये. हे जे सेटअप आहे हे आत्ताच एक 6 महिन्यापूर्वी 25,000 सेटअप टाकण्यात आलं आहे. गाडीमध्ये फॉग लॅम्प देखील आपल्याला मिळत आहेत. तर हे असं काही गाडीचं फ्रंट लुक चेंज करण्यात आलेलं आहे. आता गाडीचं साईड लुकचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर तुम्ही साईडनी गाडी बघू शकता. हे जे टायर आहेत हे ओव्हरसाइज टायर याच्यामध्ये लावण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही अलॉय व्हील्स बघू शकता, किती सुंदर दिसत आहे. ब्लॅक कलरमध्ये जे अलॉय व्हील्स आहे हे गाडीला एक आकर्षक लुक देत आहे. जर तुम्ही गाडी पूर्ण साईडनी बघितली तर याच्यामध्ये अलॉयचं जे तुम्हाला एक लुक येतंय ना, ते गाडीला खूपच जास्त एक जबरदस्त लुक देतं हे अलॉयज. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पुढचा विचार केला तर या गाडीमध्ये रूफ रेल सुद्धा आहे ना, हे कंपनी फिटेड आहेत. हे आफ्टर मार्केट म्हणजे बाहेरून वगैरे नाही आहे, आफ्टर मार्केट आहे. पण कंपनीकडून हे रूफ रेल लावण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता, हे एकदम दणकट आणि स्ट्रॉंग रूफ रेल्स या गाडीमध्ये लावण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण जर बाहेरचं विचार केला तर ह्याचं पेंट देखील जर तुम्ही S3, त्या म्हणजे जी गाडी आहे आपली 2020ची गाडी आहे, जानेवारीच्या आसपासमधली, तर या गाडीचं हे काळं येत होतं, याला सफेद करण्यात आलेलं आहे. याला लुक जे आहे टॉप मॉडेलचं करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे डोर हँडल्स आहे आपले, हे डोर हँडल्स देखील आपले बॉडी कलरमध्ये पेंट करण्यात आलेले आहे. ओके. त्यानंतर लॉक अनलॉक तुम्हाला दाखवलोच मी गाडीचं, की गाडी चावीनी याच्यानी लॉक आणि अनलॉक होते. ही गाडी झाली अनलॉक. त्यानंतर मित्रांनो, जर आपण मागच्या बाजूला याचा विचार केला गाडीचा, तर यामध्ये रिव्हर्स कॅमेरा देखील गाडीमध्ये लावण्यात आलेला आहे. गाडीमध्ये रिव्हर्स कॅमेरा पण आहे आणि स्क्रीन पण आहे. ते तुम्हाला मी आतमधून दाखवतो. तर गाडीचं असं काही एक्सटिरियर आपल्याला दिसतंय. त्यानंतर आता गाडीचं आपण इंटेरियर बघूया. चला तुम्हाला इंटेरियर दाखवतो मी गाडीचं कसं आहे. मित्रांनो, मी गाडीच्या आतमध्ये आलो आहे. तर गाडीचं सीट कव्हर जे आहे गाडीमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आहे. तुम्ही जर बघू शकता, गाडीचे सीट जे आहे ते ब्राऊन आणि ब्लॅक टोनमध्ये पूर्ण गाडीचे सीट जे आहे ते टाकण्यात आलेले आहे. सीट कव्हर गाडीचे एकदम नवीन सारखेच आहेत पूर्णपणे. त्यानंतर गाडी जी आहे ती आपली जवळपास 94,000 किलोमीटर जी आहे ती गाडी आपली झालेली आहे आजपर्यंत. म्हणजे जवळपास 95,000 किलोमीटर गाडी जी आहे चाललेली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, यामध्ये आपल्याला स्क्रीन देखील जी आहे इन्फोटेनमेंट सिस्टीमची ती लावण्यात आलेली आहे गाडीमध्ये ओनरकडनं. स्क्रीन जी आहे ती पण मला वाटतं आत्ता 6 महिन्यापूर्वीच लावलेली आहे यांनी. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आपण बघू शकतो. गिअर टाकल्यानंतर बघा कॅमेरा किती क्लिअर आहे. कॅमेरा सुद्धा गाडीमध्ये आहे, रिव्हर्स कॅमेरा. त्यानंतर याच्यामध्ये जे एक्स्ट्रा फिटिंग आहे, तुम्हाला पॉवर विंडोज आणि हे तर गाडीमध्ये मिळतच आहे, पॉवर विंडोज सेटिंग वगैरे. त्यानंतर AC वगैरे गाडीमध्ये असतंच. ड्युएल टोनमध्ये इंटेरियर देखील मित्रांनो गाडीचा एकदम स्वच्छ इंटेरियर तुम्हाला असं मिळेल, क्लीन इंटेरियर एकदम. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथलं तर अजून हे पण काढण्यात नाही आलं, प्लास्टिक जसं तसंच आहे. म्हणजे गाडी तुम्हाला एकदम नीट मिळणार आहे. इथे माईक आहे. त्यानंतर मित्रांनो, गाडीमध्ये 6 स्पीकर लावण्यात आलेले आहे. प्रत्येक दाराला 2-2 स्पीकर आहे, म्हणजे पुढे एक स्पीकर आहे. त्याच्यानंतर मागच्या बाजूला स्पीकर लावण्यात आलेले आहे. तर गाडीमध्ये स्पीकर वगैरे सगळे लावण्यात आलेले आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर आपण बघू शकतो मागच्या साईडला देखील ना मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला AC बघायला मिळतंय बघा. म्हणजे मागच्या बाजूचे जे वेंट आहे ते पण आहे इथे, ACचे वेंट्स. म्हणजे ब्लोअर नाही आहे मित्रांनो, हे डायरेक्ट ACचे वेंट्स आहे. ठीक आहे. तर असे काही चेंजेस गाडीमध्ये कॉस्मेटिकली करण्यात आलेले आहे. गाडी एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे, जेन्युइन वापरलेली आहे, जवळपास 95,000 किलोमीटर. आणि गाडी मित्रांनो, विशेष करून जी गाडी आहे ना आपली, ही गाडी आहे 9 सीटर.
म्हणजे तुमचं जर मोठं परिवार असेल तर या गाडीमध्ये तुम्ही 9 लोक आरामात मावू शकता. गाडीला परमिशनच 9 सीटरची आहे. तर गाडी खूप चांगली आहे. त्यानंतर आपण मागची सीट वगैरे तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो मी एकदा. चला आपण मागे जाऊया. मित्रांनो ही बॅक सीट आहे गाडीची. तुम्ही बघू शकता 3 लोकांसाठी जागा इथे आहे. ओनरनी याच्यामध्ये जे हेडरेस्ट आहे ते पण लावण्यात आलेले आहे ओनरकडनं. त्यानंतर जी मागची सीट आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला मी डिक्की ओपन करून दाखवतो. मागचं स्पेस जे आहे ते आपलं ते 4 लोक बसतात मागे. ही 7 सीटर नसून 9 सीटर आहे. तर मागे जे आहे तुम्हाला 4 लोकांच्या बसायची जागा आहे. चला एकदम मागची डिक्की बघूया गाडीची. तर मित्रांनो ही आपण ओपन करू मागचं बूट असं. आता याच्यामध्ये एक्सेस करण्यासाठी आता तुम्हाला जर ही डिक्की म्हणून वापरायची आहे तर तुम्ही हे सीट जे आहे ते फोल्ड करू शकता. आणि हे सीट जे आहे ते 2 लोकांचे सीट आहे, म्हणजे 9 लोक या गाडीमध्ये पूर्णपणे बसतील. तर असे काही इथे 4 लोकांची जागा आहे मागे, पण तुम्हाला नाही पाहिजे तुम्ही याला फोल्ड देखील करू शकता. तर हे गाडीचं पूर्ण झालं अख्खं आपलं ओव्हरव्ह्यू. म्हणजे आपण चारी बाजून तुम्हाला गाडी दाखवलेलीच आहे. त्याच्यामध्ये नंबर देखील VIP तुम्हाला सांगितलंच होतं मी. आणि त्यानंतर मित्रांनो एक विशेष गोष्ट अशी की याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज वगैरेचा काहीच प्रश्न नाहीये. ही गाडी डायरेक्ट ओनर जे आहे ते सेल करत आहेत. तर चला गाडीचं प्राइस वगैरे सगळ्या गोष्टी त्या सगळं आपण डिस्कस करून घेऊया. चला. तर मित्रांनो आता मी गाडीची प्राइस रिव्हील करतो, प्राइस आणि बाकीच्या गोष्टी. एकदा परत तुम्हाला मी सांगू इच्छितो, या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज वगैरे तुम्हाला लागणार नाही आहे. डायरेक्ट ओनरचा नंबर आपण याच्यामध्ये देत आहोत. ओनर जे आहेत ते व्यावसायिक आहेत. तर आता गाडीचे डिटेल्स जे आहे आपले, गाडी आहे 2020 सालाची. त्याच्यानं गाडी चाललेली आहे 95,000 किलोमीटर. गाडीची कंडिशन तुम्हाला दाखवलीच आहे पूर्णपणे. गाडी आहे MH15 पासिंगमध्ये 9494 हे चॉईस नंबर आहे गाडीचं. गाडीची मित्रांनो जी प्राइस आहे ना ती ओनरकडून आस्किंग प्राइस आहे 12,70,000. जर तुम्ही नवीन एस मॉडेल घ्यायला गेले स्कॉर्पिओ क्लासिकचं तर जवळपास 17 लाखाच्या आसपास आहे, 16,90,000च्या आसपास. तर ही गाडी त्याच्यावरती ओनरनी जवळपास जे एक्स्ट्रा कॉस्मेटिक चेंजेस केलेले आहे ते एक साधारणतः 1.5 ते 2 लाखाचे चेंजेस त्यांनी केलेले ओनरनी या गाडीमध्ये. तर हे सगळं पकडून गाडीची मला वाटतं डील एक चांगली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एकदा ओनरला येऊन भेटा, डील डिस्कस करा. आमचं काम आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं. ओनर जे रेट सांगतील ते आम्ही तुम्हाला ते रेट जे आहे ते सांगतो. बाकीचं जे आहे ते तुमचं स्किल आहे निगोशिएशन वगैरेचं. तर तुम्हाला ही गाडी आवडत आहे मित्रांनो तर तुम्ही या गाडीच्या नंबरसाठी आहे ना आमचं इंस्टाग्राम पेज आहे बघा, नाथ गाड्यांचा ऑफिशियल. या पेजवरती जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करून जर मेसेज केलं तिथे DM मध्ये की स्कॉर्पिओ 9494 नंबर वगैरे हे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला आमची टीम जी आहे ते नंबर सेंड करून देईल. याचं कारण असं आहे मित्रांनो, तुमच्या खूप सारे लोक मला सांगतील की याच्यामध्ये टाकलं पाहिजे होतं कमेंट वगैरेमध्ये, पण ओनरची इच्छा नाही आहे. ओनर म्हणताय की आम्हाला डिस्टर्बन्स जास्त नको आहे. गाडी त्यांना विकायची तर आहे पण जास्त डिस्टर्बन्स नको आहे. ते जेन्युइन बायर्स असतील तर त्यांनी एक फिल्टर आम्हाला याच्यामध्ये करण्याचं सांगितलेलं आहे की जेन्युइन बायर असतील ज्यांनी तुम्हाला नंबर विचार त्यांनाच नंबर द्या फक्त. तर तुम्ही आम्हाला DM करा इंस्टाग्रामवरती आणि आम्ही तुम्हाला नंबर यांचं प्रोव्हाइड करून देऊ. आणि मित्रांनो तुम्हाला मी परत सांगू इच्छितो की फोन करायचं टायमिंग जे आहे ना ओनरचं ते संध्याकाळी 7 ते 9 मध्येच करा प्लीज. कारण ओनर जे आहे ते व्यावसायिक असतात आणि ते दिवसभर फोन उचलू शकत नाही. तर तुमचं बोलणं वगैरे होऊन जाईल. आणि गाडीचं लोकेशन आहे नाशिकमध्ये. तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ महिंद्राच्या स्कॉर्पिओसाठी. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना स्कॉर्पिओ घ्यायची असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर निश्चित करा. आणि मित्रांनो तुम्हाला तुमची गाडी नाशिकमध्ये जर आमच्या चॅनलवरती पोस्ट करायची असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवरती DM करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गाडीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, ड्राईव्ह सेफ.